जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आहे. विठ्ठल अभंग अतिशय सुंदर आहे. सर्वांच्या पाठांतरातील जरी नसला तरी कानपाठ तरी नसेल, कानपाठ निदान अभंगाकडे पाठ तरी. आता हे बऱ्याच जणांना कळलं नाही. काल एक दिवशी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, अनमोल किमतीचा देह. बर का, सर्वांगाचे कान करून ऐका, म्हणजे कीर्तन कळेल तुम्हाला. उद्या गणेश महाराजांना लोकांनी म्हणायला नको काय बाबा आणला होता सारा कीर्तन डोक्याच्या वरून गेलं. बरं तर म्हणतात माणपाच्या वरून गेलं नाही. कीर्तन कळालं पाहिजे. आणि कीर्तन ही साधना अशी बरं का अण्णा, कीर्तन ही साधना अशी आहे, या कीर्तनाने माणसाला ब्रह्मीभूत काया होते माणसाची. या कीर्तनाने माणसाचा आत्मउद्धार होतो आणि याच कीर्तनाने माणसाला समाधी सुद्धा लागते. पण त्या तत्वाने आपण ऐकलं पाहिजे. विठ्ठल अनमोल किमतीचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिला. जे देव इच्छा करतात त्यांना हा नरदेह प्राप्त होत नाही. महाराज म्हणले तो नरदेह आम्हाला प्राप्त. अभंगाचा भावार्थ सांगते अजून. विठ्ठल विठ्ठल इथं बंदुकीत गोळ्या भरूनच फक्त बाबर गोळी घालू नका. 11-12 पाठी. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करायचं म्हणजे आळंदीत कीर्तन केल्यासारखं आहे. महाराजांना आळंदीत कीर्तन करणं इतकं सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रात कुठं कीर्तन करू शकतो, पण आळंदीचे सगळे असले का कीर्तन करणं अवघड गोष्ट आहे. महाराज बोलूनच देत नाही, कारण आळंदीचे इंद्राणीचं पाणीच तसं आहे. महाराज ज्यांना लागलं का ते चांगल्या कीर्तनात येऊन देत नाही महाराज. चांगल्याला चाली म्हणून देत नाही, चांगल्याला वाजू देत नाहीत महाराज. आता याच्याही पुढचा दृष्टांत सांगतो महाराज. वळई घाली कुत्री गेली, वळई घाली कुत्री गेली. त्या कुत्रीने दिले 7 पिलं महाराज. आपण कशाला कमी सांगायचे, तसे 14 देतात काही कुत्रे. किती झाले? 7 पिल्लं झाले महाराज. 7 पिल्लं झाले. पण कुत्रीनं त्या कुत्र्याला सांगितलं, म्हणजे पिलाला सांगितलं, बाळा हो. काय सांगितलं? बाळा हो, जग खूप वाईट आहे म्हणे, जगामध्ये जायचं नाही बरं का. पण ते आता पिलं गावात आल्याच्या नंतर लहान लेकराला दम निघतो का? नाही निघत नाही. बारकाली पोर आले, ठीक आहे, गणेश महाराजाच्या समोर तिथं दुकान नाही का, त्या दुकानात बिस्किटाचा पुडा घेतला 5 रुपयाचा. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला आणि त्या पिलाला असं येऊ असं करीत महाराज ते गणेश महाराजांच्या घराकडे कुत्रे आणले. आणि ते कुत्रे तिथं आणल्याच्या नंतर त्या कुत्र्याचे पिलं बरं का माऊली, कुत्र्याचे पिलं तिथं आणल्याच्या नंतर शेत पाहिलं मोठ्याला कुत्र्याने. आणि बरेचसे मोठे कुत्रे असे त्यांना आपल्यासारख्याला चांगल्या तारखी चांगल्या धोरणात चाललेलं दिसलं का ते त्यांना जमत नाही महाराज. मग ते मोठ्याला कुत्र्याने पाहिला, अरे आम्ही सगळी सारी दुनिया करून बसलो, तप केलाय, साधना केलाय, भक्ती केली, सगळं केलंय, पण आम्हाला तारखीच्या मायेचा पता नाही. आणि यांना रोज कीर्तन गणेश महाराज आहेत, पालवे महाराज आहेत, तेजस महाराज आहेत, यांना सगळ्याला कीर्तन, आम्हाला काहीच नाही. मग त्याने काय केलं, त्या पिला तर वाचकात वाढा बरं का. संसारात सुद्धा असेच माणसं आहेत महाराज. आपलं एखादं घरवर चाललं का लगेच लोक भावकीतले काय म्हणणार, याचं वाचकात वाडाकडे हे लईच जरा ढेकी दे. माणसं ढेकीत सुद्धा राहू नये महाराज. ते मोठे कुत्रे म्हणले हे पिलं धोरण पाहावं लागतं. म्हणजे आम्ही साऱ्या गावात फिरत होतो, आम्हाला महिला मंडळ कोणी भाकर टाकी ना, आम्हाला कोणी हाडहाडच करतोय. आणि मोठ्या कुत्र्याची हाडहाडच असते बरं का. त्यात मग आमचे उद्धव बाबा सांगत असते, टपरी बारीकच ठेवायची. मोठी टपरी केली का लोक जिवळीला येते, मध्ये कोण नाही त्यांच्याकडे. पण आपली टपरी बारीक असली का बिड्या काड्या सारं त्याला. मग आमची टपरी बारीकच ठेवली आम्ही. आमच्या आग्या बारीक, आमची गाडी बारीक, आमची गोडी बारीक, आम्हाला दाढी नाही, हे सगळं बारीकच ठेवलेलं आहे महाराज. काय सांगत होत ते मोठ्याला कुत्र्याने पाहिलं, मोठ्याला कुत्र्याला सहन झालं नाही आम्हाला. मोठ्याला कुत्र्याने त्या कुत्र्याला चावा घेतला महाराज. बारकाला पिलाला चावा घेतल्याच्या नंतर रक्त भांबाळ झाले ते कुत्र्याचे पिलं. ते पिलं कसे बसे जीवाची कुठं आले, वळही पैसे आले. वळही पैसे आल्याच्या नंतर संध्याकाळी त्याची माय त्याच्या जवळ आली आणि त्या पिलाला म्हणले, पिलं हो तुम्हाला सांगितलं होतं जग वाईट आहे बरं का. वाक्य पुन्हा सांगतो,
पिलाला सांगितलं आईना की आईने पिलाला सांगितलं पिला हो जग खूप वाईट आहे, पण पिलाने सांगितलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. पिल्लं म्हणले आई जग खूप चांगलं आहे, पण आपल्यातले नालायक आहेत म्हणजे आपल्यातले आपल्याला सहन होत नाही. महाराज इतकी अवघड गोष्ट आहे महाराज. त्याच्यामुळे हे सगळे माणसं आहेत का नाही, आम्ही सगळे एका कुटुंबात राहणारे माणसं आहेत, एका घरात राहणारे माणसं आहेत, एका ताटात जेवणारी माणसं आहेत महाराज. त्याच्यामुळे कीर्तनाला एवढे तरुण आहेत बरं का. विठ्ठला विठ्ठला.